आज मी बनवणार आहे आलूचा पराठा। त्यासाठी मी 4 आलू उकडून खिसून घेतले। हे गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये ओवा आणि तेलाचं मोहन आणि मीठ घालून साध्या पाण्याने भिजवून घेतलं। आणि आपल्याला याच्यासाठी लागणारे आता साहित्य बघूया। त्यासाठी घेतलं अर्धा चमचा लाल तिखट, शेजवान चटणी, हे जिरेपूड आहे, हे धनेपूड, कोथिंबीर, मीठ, हळद, बारीक चिरलेला कांदा आणि भाजण्यासाठी आपल्याला बटर लागणार आहे। चला तर आपण आता आलूची चटणी बनवून घेऊया। त्यासाठी घेतलं आलू। आता त्यामध्ये घालायचे आपल्याला हे मसाले। सर्वात आधी घालायचा आपल्याला कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ आपल्याला। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे। हे बघा, ही अशी गोल गोल छान पोळी लाटून घ्यायची आहे। आता याच्यावरती आपल्याला लावायचं शेजवान सॉस। हे बघा, अशी ही पूर्ण आपल्याला चटणी लावून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला लावायचं याच्यावरती हा आलूचा मसाला। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे आलूचा मसाला पूर्ण पोळीवरती लावून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला याला अशी 4 ठिकाणी अशी कट करून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे रोल करत आणायची आहे। जवळ करायची छान। हा रोल आता याच्यावरती ठेवायचा आपल्याला आणि परत असं रोल करत आणायचं आहे। करून घ्यायचं आहे। परत आपल्याला हा असा रोल करून घ्यायचा आहे। हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे ते। तव्याला आपल्याला आधी बटर लावून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यावरती आपल्याला पराठा बघा, अशा प्रकारे आपला हा हटके आलूचा पराठा तयार झाला आहे।